कृतीमुळे स्पर्धी उमेदवार आणि सामाजिकच्या भांडणाच्या कृतीमुळे एकंदरच आणि मराठा समाजाविषयी काढलेले अनुद्गार यामुळे या ठिकाणी हा एक सामाजिक त्यांच्या विरोधातला जो मतप्रवाह आहे तो निर्माण झालेला आहे. त्याला कारणीभूत देखील ते स्वतः आहे. अत्यंत खालच्या आणि अभद्र भाषेमध्ये त्यांनी केलेली मराठा समाजावरची टीका आणि मराठा समाजाला गरजवंत मराठ्याला या ठिकाणी मान्य मनोजदादा जरांगे यांनी जे आरक्षणाचं हत्यार उपसलेलं होतं उपोषणाचं त्यांना देखील या ठिकाणी या महाशयांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्यांना संबोधित केलं. साहेब, ही लढाई व्यक्तिविरुद्ध नसून ज्या व्यक्तीने महाराष्ट्रातील समाजामध्ये तेढ निर्माण केले त्या व्यक्तिविरुद्धची ही लढाई आहे. आमचा मतदारसंघ Actually, I had come here because my husband all the time speaks about Avdut Gupta. या मतदारसंघामध्ये Your husband has done our course. दोन वेळेस What's his name? जनार्दन पाटील Till today, I हे was आमदार that झाले. damn sure कि नहीं ते मुझे ये वंजारी नहीं करना समाजाचे है. होते. Because डॉक्टर ये मेरे कानडे पढ़ने नहीं पढ़ने वाला ज्यांचे and या I'm not at all मतदारसंघामध्ये interested in all those 10वी mathematical sort of ते things. देखील But today या I feel that मतदारसंघाचे yes, आमदार if I झालेले want, होते. if I think I can त्याचबरोबर come on हिरुभाऊ that stage गवळी and do something. Wow. त्यांचे 5-7 घरं असतील ते देखील या मतदारसंघाचे आमदार झालेले होते. आना है और त्या अगोदर मैं ये कर पाई हूँ. एकदम You सुरुवातीला can do it. You will do it. मध्ये All the माझे best. All वडील the best. आणि I'll tell त्यानंतर Kiran that, you know, 67 you मध्ये can do it. असे You can do 2 it better टर्म than me. I'll tell you या why. ठिकाणी आमदार I'll tell you म्हणून why. राहिले. Okay? I really त्यानंतर believe women can do much निवृत्ती better in the बोरकडे markets because हे you have less 72 ला ego आमदार झाले. and you are less त्यानंतर greedy 2 than men. टर्म कल्याणराव पाटील हे आमदार होते. त्यापूर्वी या ठिकाणी 1985 साली आपण दिलेल्या हाकेला वो देत या नाशिक जिल्ह्यांनी सर्वच्या सर्व पुलोचे आमदार उमेदवार त्या ठिकाणी निवडून देऊन आपल्या वोटीमध्ये टाकलेले होते. त्यामध्ये माजी आमदार मारुतराव पवार ज्यांना या ठिकाणी जनतेने वर्गणी गोळा करून त्या ठिकाणी पाठवलं होतं. आणि साहेब, मला सांगावंसं वाटतं, मला सांगितलं पाहिजे, 10 दिवस झाले प्रचार सुरू होऊन मला देखील या जनतेने वर्गणी करून आपापल्या गावामधनं हातभार लावत आहे. साहेब, जी व्यक्ती बाळासाहेबांची झाली नाही, आपण उपमुख्यमंत्रीपद दिलं, मंत्रीपद दिलं, महाराष्ट्र सदन घोटाळ्यानंतर ही मंत्रीपद दिलं. आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला सोडून हे महाशय हे समोर गेले. आणि आपण सांगितल्याप्रमाणे खरं आहे का या ठिकाणी अजितदादा काय करता बघायला गेले आणि तिकडे जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. हे जे कृत्य घडलेलं आहे आणि त्या कृत्याबद्दल या येवलेकरांसमोर आपण पहिल्या सभेमध्ये या ठिकाणी मी सहसा चुकत नाही, परंतु माझा अंदाज चुकला, त्यामुळं मी येवलेकरांची माफी मागतो. हे काढलेले वाक्य, हे काढलेले उद्गार आजही आमच्या या जनतेच्या मनामध्ये घर करून आहेत आणि त्या उद्गाराचा वचपा काढण्याचं काम 20 तारखेला ही आमची जनता करणार आहे. आपण या ठिकाणी या येवलेकरांची माफी मागितली, त्या माफीचा वचपा 100 नाही 101% ही जनता काढणार आहे साहेब. कारण ही जनता तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर आहे. ही लढाई माझी प्रतिकात्मक आहे, बाकी लढाई जनतेने हातात घेतली ही तुमच्यासाठी, तुमच्या शब्दाखातर या ठिकाणी ही सर्वची सर्व जनता आपली वाट बघत होती. आणि आज आपण आलात, आपलं खूप खूप स्वागत करत देखील आम्ही या ठिकाणी आपणापुढे आमच्या या मतदारसंघासंदर्भात काही बाबी मांडू इच्छितो.
आपणच महाराष्ट्राचा जातीय सलोखा टिकवू शकतात. ती ताकद फक्त आपल्यातच आहे. शाहू फुले आंबेडकरांचे विचार पायदळी तुडवले केवळ स्वार्थासाठी असे हे आमचे समोरचे आजचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. साहेब, 4 इमारती झाल्या, 2 रस्ते झाले म्हणून काही विकास होऊ शकत नाही. तेही सुरुवातीच्या काळात झाले. साहेब, 150-200 वर्षाच्या इमारती या येवल्यामध्ये आहे, त्यात अद्यापही थेंबभर पाणी त्यात गळत नाही. परंतु 15-17 वर्षापूर्वी झालेल्या शासकीय इमारती आज पावसाळ्यामध्ये गळताना दिसता, खाली बादल्या लावा लागत्या. अशी तर परिस्थिती, इतक्या उत्कृष्ट क्वालिटी या मंत्री महोदयांच्या त्या काळामध्ये निर्माण झाली. रस्ता पुढे 2 किलोमीटर होतो, मागचा रस्ता 2 किलोमीटरचा उखडला जातो. केवळ आणि केवळ मलिदा गँग, फक्त मलिदा गँग या ठिकाणी तयार केल्या गेली. 4-10-5 लोकांना या ठिकाणी टेंडर आणि त्यांच्या या ठेकेदारीच्या माध्यमातून त्यांचा विकास झाला असेल, त्यापेक्षा या जनतेचा कवडीचा विकास झालेला नाही आहे. साहेब, या ठिकाणी MIDC झाली, पण त्या MIDC मध्ये अद्याप एकही उद्योग नाही. या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या काळात 20 वर्षात उपमुख्यमंत्रीपदी आपण बसवलं तरी परंतु कोणत्याही सुशिक्षित किंवा अशिक्षित कुणालाही 4 लोकांना काम मिळेल, हाताला काम मिळेल अशा रीतीनं कोणताही प्रकार किंवा कोणताही उद्योग या महाशयांनी या ठिकाणी आणलेला नाही. आणि आता त्या MIDC मध्ये आपल्याला तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या हातूनच या येवल्यामध्ये रोजगार सुरू होईल आणि 4 हाताला काम मिळेल अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. साहेब, पैठणीच्या 20 वर्षामध्ये पैठणी करता कोणतंही योगदान नाही. त्याचबरोबर 1 युनिटप्रमाणे दर देणार होते, त्याचंही काही झालं नाही. साहेब, येवला शहर हे पैठणी हब बनवण्याचा आज तुम्ही या येवले शहरातील लोकांना शब्द द्या. गाळ्याचा प्रश्न आहे, इथे गाळे पाडण्यात आले आणि नवीन बांधलेल्या गाळ्याचं अद्यापही त्या ठिकाणी त्याचे वितरण होऊ शकलेलं नाही आहे. साहेब, या ठिकाणी पाणी प्रश्न देखील फार महत्त्वाचा आहे. आजही सर्वाधिक टँकर हे येवले तालुक्यात चालतात. पालखेडचं पाणी 3 रोटेशन मिळायचे, आता कुठेतरी जेमतेम 1 खंड मिळतं, तेही पाऊस चांगला होतं म्हणून, अन्यथा तेही मिळालं नसतं अशी परिस्थिती आहे. आणि साहेब, मांजरपाड्यावर जे गवगवा झाला, घोट्याभर पाण्यामध्ये या ठिकाणी स्वागत करून पूजन केलं, परंतु तो प्रोजेक्ट अद्यापही अपूर्ण आहे आणि त्या प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता आपल्याशिवाय आम्हाला या ठिकाणी कुणीही नजरेत दिसत नाही. साहेब, या निवडणुकीत तुम्ही मला उमेदवारी देऊन या लोकांचा आशीर्वाद घेण्याकरता सांगितलं. निश्चितच ही आमची येवले लासलगाव मतदारसंघातील जनता तुमचा शब्द खाली जाऊ देणार नाही. आणि मी या सभेच्या निमित्ताने सर्व येवला लासलगाव मतदारसंघातील बांधवांना विनंती करतो की आपल्याला येत्या 20 तारखेला परिवर्तन घडवायचं आहे. माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपण स्वतःला प्रत्येकाने स्वतःला माणिकराव शिंदे म्हणून घ्या आणि प्रत्येकाने फक्त मनात ठेवा, मी माणिकराव शिंदे, मी भुजबळांना पाडणार हे मनामध्ये ठेवा. 20 तारखेला मतदानाला जा. 23 तारखेला
परिवर्तन झालेलं दिसेल आणि हे करायची जबाबदारी ही तुमची आहे. अख्खा महाराष्ट्र हा तुमच्याकडे आशेने बघतोय. ती जबाबदारी ही तुमच्यावर आहे. तुम्हाला ही जबाबदारी पार पाडायची आहे. एवढंच आपल्याकडून शब्द घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कराळे सरांना विनंती आहे, तत्पूर्वी आपले जिल्हा परिषदेचे सदस्य, आपल्या सर्वांचे नेते महेंद्रजी काले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मी आदरणीय साहेबांना, कोंडाजी मामांना विनंती करतो. खरं तर खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. मी सर्वांना विनंती करतो आणि महेंद्रजी कालेंचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहर्ष असं स्वागत करतो. धन्यवाद काले साहेब, आपण येवल्याची भूमिका निभावली, येवल्याचं मन जिंकलं. पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या परिवारात महाविकास आघाडीत महेंद्रजी काले यांचं सहर्ष स्वागत करतो. महाविकास आघाडीचा, शरद पवार साहेबांचा, माणिकभाऊ शिंदेंचा. आदरणीय कराळे सर आपलं मनोगत व्यक्त करते. मी इकडं प्रत्येक मतदारसंघात चाललो आणि इथल्या सभा पाहून आणि या सभेची गर्दी पाहून गद्दारांना चांगलीच धडकी भरली आहे. आणि एवढं लक्षात ठेवा, या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचा विडा आदरणीय पवार साहेबांनी उचलला आहे आणि त्याच्यासाठी तुमची साथ हवी आहे. देणार का? शाबाश. तुमची गर्दी हीच आपल्या, तुमची जे गर्दी दिसत आहे, तुमची गर्दी हीच आपल्या विजयाची तुतारी आहे. आणि इथून येणाऱ्या 20 तारखेला हे जे मलिंदा गँग आहे, ज्यांनी पवार साहेबांना धोका दिला, त्यांच्या एका घरात 2 तुकडे केले, काही सुरत मार्ग गुवाहाटी पयाले आणि सरकार स्थापन केलं. त्यांनी हे लक्षात ठेवा, त्यांना ठाकरे साहेबांनी काय नाही दिलं, ऑटो रिक्षावाल्यापासून तर मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं. आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीला मंत्रीपद नाही दिलं, पण आमदारापासून तर मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं. तरी मात्र पक्ष फोडून हे मलिंदा गँग केवळ ईडी आणि सीबीआयच्या धाड आपल्यावर पडते आणि आपण जेलमध्ये जातो का का असं वाटलं आणि तिकडे जाऊन बसले. आणि जेव्हा यांना या लोकसभेत यांची जागा या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवली, तेव्हा यांना कळलं. मी निलेश लंके साहेबाच्या नगरच्या सभेत बोललो होतो का साहेब हे घड्याळ बंद पडणार आहे आणि त्या बंद पडलेल्या घड्याळीची चाबी पवार साहेबाच्या हातात आहे. आता हे घड्याळ बंद पडला आहे, कोणी हातात घालायला तयार नाही. आता 23 तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तर या घड्याळीचा लिलाव पवार साहेब तुम्ही याच एपीएमसीत करजा आणि याच एपीएमसीत लिलाव करजा. कारण आता आम्हाला त्या घड्याळीची गरज नाही. आता विजयाची तुतारी हे आमचं चिन्ह आहे. आणि हे जे मलिंदा गँग आहे, हे गँग केवळ जेलमध्ये जाते या भीतीनं तिकडे गेली आहे. पण माझं म्हणणं आहे मोदी साहेबाले का एखादी ईडी सीबीआयची धाड आमच्या शेतकऱ्याच्या घरावर टाका हो. आमचा शेतकरी कर्जात आहे, त्याच्या पोराबराचं शिक्षण होऊन नाही राहिलं, मुलीच्या लग्नाले पैसे नाही, त्याच्यावर किती बँकेचं कर्ज आहे. एखादी टाका सीबीआयची धाड, एखादी सीबीआयची धाड माया उरा टाका. मी वाट पाहून राहिलो का माया उरावर मोदी साहेब कवा सीबीआयची धाड टाकते, ईडीची धाड टाकते. भेटन माया घरात एक अंडरवेअर भोगदाडवाली. अरे भेटायला पाहिजे ना, तुम्ही टाका ना म्हणा. म्हणजे तुम्ही हे जे म्हणजे सगळ्या संस्थांचा वापर हे केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी करते. मोदी साहेबांनी स्वतः 70,000 करोडचा जो घोटाळा झाला त्याचं स्वतः स्टेटमेंट दिलं. 2 दिवसानं आपल्या पक्षात अजित पवार साहेबांना घेतलं. याच महाराष्ट्राला हे सरळ दाखवून राहिले का तुमची जागा हे जे असंवैधानिक सरकार बनवलं इथं आहे म्हणून महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे. या शेतकऱ्याचा कांदा जेव्हा घरी भरून होता तेव्हा गुजरातच्या पांढऱ्या कांद्याले निर्यात करायची परवानगी दिली आणि महाराष्ट्राचा कांदा, शेतकऱ्याचा कांदा घरात चालला तरी चालते, महाराष्ट्राचा शेतकरी मेला तरी चालते, पण यायले अजिबात फिकर नाही. म्हणून कांद्याचे भाव पाडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे.
आपल्या गोरगरीब पुलाचे रोजगार हिसकून घेण्याचं काम केलं. महाराष्ट्राचा टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला नेला, महाराष्ट्राचा वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट गुजरातला नेला. आता तर तुमच्या घरीचे जे इलेक्ट्रिकचे मीटर आहे ते प्रीपेड येणार आहे आणि सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये हे लागलं. फक्त इलेक्शन आहे म्हणून थांबून ठेवलं. थांबा, आता हे जर इलेक्शन झालं आणि त्याचं सरकार आलं तर तुमची गरम फडक्यानं शेकवल्याशिवाय राहत नाही. म्हणून जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसेल तर येणाऱ्या 20 तारखेला माणिकराव शिंदे साहेबांना तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा. एवढीच विनंती मी तुमच्या समोर करतो आणि थांबतो. दोन्ही हात वर्त करा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेंद्रजी भोसले, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राजेशजी सरकाटे यांचं या ठिकाणी स्वागत करतो. महेंद्रजी पगारे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सर्वप्रथम मी शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराला अभिवादन करतो. उपस्थित असलेल्या बांधवांनो, होणाऱ्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक जाहीर आहे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय माणिकभाऊ शिंदे आणि यांच्या प्रचारार्थ आलेले पवार साहेब आणि उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय मतदार बांधवांनो, पवार साहेब, आम्ही आता गावागावात दिला आहे एकतेचा नारा. गावागावात दिला आहे आम्ही एकतेचा नारा. ज्यांनी केली आपल्याबरोबर गद्दारी ही येवल्यातली जनता त्यांचे वाजवणार आहेत बारा. उपस्थित असलेल्या बांधवांनो, मी देखील आंबेडकरी चळवळीतला येवल्यातला भूमिपुत्र आहे, भीमसैनिक आहे. माझ्या आंबेडकरी समाजासाठी महेंद्र पगारेने आतापर्यंत शेकडो मोर्चे आंदोलन केले, रस्ते रोको केले, धरणे केले, किंबहुना मला आमरण उपोषण देखील करावं लागलं. त्यावेळेस भुजबळ साहेबांनी तिकट ढुकून नाही पाहिलं नाही. त्यावेळेस माझ्या मदतीला कोण जर आले असतील तर आदरणीय माणिकभाऊ शिंदे माझ्या बरोबरीला आले, मला मदतीला आले आणि मला त्यांनी मदत केली. पवार साहेब, टप्पा क्रमांक 2चं काम झालं येवल्या मुक्तीभूमीवर. मला वाटलं होतं 2000च्या GR नुसार आमच्या गोरगरीब समाजाच्या मुलांना तिथे रोजगार मिळेल, परंतु त्यांनी रोजगार दिला नाही. उलट आमच्या मुलांना त्या ठिकाणून 10 वर्ष काम करणाऱ्या मुलांना कामावरून काढून टाकलं. त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचं कोणी काम केलं असेल तर त्या भुजबळ साहेबांनी केलं. उपस्थित असलेल्या बांधवांना मला वाटत होतं हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहे, परंतु या ज्यांनी हुतात्मा स्मारकाचं शुद्धीकरण केलं होतं, फक्त पवार साहेबांच्या आधी साथ देण्यात आल्यानंतर यांना फुले शाहू आंबेडकरांचे विचार कळायला लागले आणि 2-2.5 वर्षापासून पवार साहेबांना सोडल्यानंतर यांच्या करणी आणि कथरीत फरक झाला आणि यांचं सगळं वातावरण बदललं. पुन्हा एकदा आंबेडकरी समाजाचा दोष त्यांना दिसायला लागला आणि ज्या वेळेस मी महाविकास आघाडी बरोबर आलो, आदरणीय माणिकभाऊ शिंदेंना विचारलं, भाऊ तुम्ही सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातले आहे, आमच्या आंबेडकरी समाजाला आपण बरोबर घ्या. आणि बरोबर घेत असताना टप्पा क्रमांक 2वर आमचे आंबेडकरी समाजाचे जे 30 लोक भरायचे आहे ते त्यांनी काम करा असाच मी शब्द घेऊन त्या निवडणुकीत बरोबर आहोत. आणि म्हणून तमाम आंबेडकरी जनतेला मी असे विनंती करेल, आपण कुठल्याही भूलथापाला बळी न करता येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय माणिकभाऊ शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करा अशीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे टकले साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख युवकांचे आशास्थान कुणालभाऊ दराडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की. इतका आवाज गेला पाहिजे का ते भुजबळ कार्यालय तिकडे हादरलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा असलेल्या या येवला तालुक्यामध्ये, तसंच पैठणीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या या येवल्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं दैवत अर्थात आपल्या विठ्ठलाचं आज साक्षात या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. योगायोग बघा, आज
या ठिकाणी कार्तिकी एकादशी आणि त्या एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी पवार साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सभा दिली. मी या येवला लासलगाव मतदारसंघाच्या वतीने पवार साहेबांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले येवला लासलगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे साहेब, ज्या या निवडणूक प्रचाराची जे नेतृत्व करतायत, जे माझे मार्गदर्शक या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय मारुतीराव पवार साहेब, गेल्या 6 महिन्यापूर्वी आपण सर्वांनी एका नवख्या चेहऱ्याला पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये, पवार साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आपण लोकसभेत पाठवलं. असे आमचे सहकारी लाडके मित्र आदरणीय भगरे सर, त्याचप्रमाणे माजी आमदार नाशिक स्थानिक स्वराज्य प्राधिकरणाचे आदरणीय नरेंद्र भिकाजी दराडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य आणि तितक्याच तोलामोलाचे या मतदारसंघामधून, या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे वडीलधारे ज्येष्ठ मंडळी, माझे भावंड आणि माझ्या भगिनींनो, खऱ्या अर्थाने साहेब 2004ला आम्हाला सांगण्यात आलं होतं, आपणच त्यांना या ठिकाणी पाठवलं होतं आणि येवल्याची आम्ही बारामती करू, परंतु बारामतीच्या 10% देखील काम साहेब या मतदारसंघामध्ये झालं नाही. किंबहुना बारामती न होता आमची सर्वांची भानामती साहेब या ठिकाणी झालेली आहे. आमच्या सर्वांचे 12 वाजून गेले या ठिकाणी. साहेब मी स्वतः 3 दिवस बारामती शहरात होतो. बारामती तालुक्यामधला मी प्रत्येक घटकाचा अभ्यास केला. साहेब मी तिथे आपल्या नेतृत्वामध्ये झालेलं कृषी संशोधन केंद्र बघितलं, मी कृषी उत्पन्न बाजार समिती बघितली, मी तिथलं क्रीडा संकुल बघितलं, मी तिथलं त्यानंतर जे काही प्रशासकीय इमारती त्या बघितल्या, मी ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण केलेलं काम मी त्या ठिकाणी बघितलं, मुलांसाठी गार्डन बघितले, तिकडचे रोड्स बघितले, तिकडची सिंचनाची परिस्थिती बघितली, तिथं पाण्याची परिस्थिती बघितली. ते बघितल्यानंतर मला माझी लाज वाटली की मी येवल्यासारख्या ठिकाणी राहतोय साहेब. म्हणजे इतकं चांगलं काम आपण बारामतीमध्ये केलंय. परंतु त्यांचे काही चेले चपाटे त्या ठिकाणी जे सांगता की यांनी विकास केला, भुजबळांनी विकास केला असं सांगतो. साहेब त्यांची चूक नाही आहे. शेवटी बेडूक एखाद्या डबक्यामध्ये वावरतो, त्या बेडकाला ते डबकं म्हणजे विश्व वाटत असतं आणि म्हणून त्या चेला चपाट्यांना वाटतं का या भुजबळांनी या मतदारसंघामध्ये विकास केला. साहेब आजपर्यंत 20 वर्षात आरोग्यामध्ये काम झालं नाही साहेब, शिक्षणामध्ये या मतदारसंघामध्ये काहीच काम झालं नाही साहेब, त्याचप्रमाणे रोजगाराची कुठली संधी या 20 वर्षामध्ये उपलब्ध झाली नाही साहेब. हे स्वतःला जलनायक समजतात, हे स्वतःला भाग्यविधाते समजतात, हे स्वयंघोषित विकास पुरुष समजतात. मला यांना सांगायचं आहे साहेब, मला क्यू येते यांच्यावरती की गेल्या 20 वर्षामध्ये या येवला लासलगाव मतदारसंघाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न साहेब मिटलेला नाही. या येवल्या शहरामध्ये अजूनही 4-4, 8-8 दिवस प्यायला पाणी साहेब या ठिकाणी येत नाही. लासलगाव सारख्या ठिकाणी ज्याला आशिया खंडातली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, तिथं सुद्धा साहेब 1-1 महिन्यांनी प्यायचं पाणी येतं. विंचूर सारख्या ठिकाणी 1-1 महिन्यांनी प्यायचं पाणी येतं. जी 38 गाव पाणी पुरवठा योजना कल्याण बापू या ठिकाणी जे आता गेले तिकडे, पण कल्याण बापूंच्या काळामध्ये ती 38 गाव पाणी पुरवठा योजना झालेली आहे. थोडं बोलू द्या मला, कारण शेवटी कसं आहे मला बोलावं लागेल, त्याशिवाय ते वठणीवर येणार नाही. 5 मिनटं घेतो, जास्त घेणार नाही. हां, आणि म्हणून पाणी पुरवठा 17 गाव पाणी पुरवठा तिचा बँड वाजलेला, 41 गाव पाणी पुरवठा तिचा बँड वाजलेला. साहेब सिंचन पिण्याच्या पाण्याचा कुठलाही प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला नाही. सिंचनाच्या बाबतीमध्ये साहेब मला इथं आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, या मतदारसंघामध्ये तापी खोरं येतं साहेब, या मतदारसंघामध्ये गोदावरी खोरं येतं साहेब. तापी खोऱ्यामध्ये आम्हाला काहीतरी काम करायला तिथे वाव आहे, परंतु 2005च्या शासनाच्या करारानुसार गोदावरी खोऱ्यामध्ये साहेब आम्हाला काम काय गोदावरी खोऱ्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी साहेब काम करता येत नाही. 5 MCFT पाणी सोडून त्याच्यावरती आम्हाला बंधारे साहेब या ठिकाणी बांधता येत नाही. सिंचनाची खूप मोठा समस्या साहेब या ठिकाणी आहे. आमच्याकडे पालखेड डावा कालवा म्हणून आहे साहेब, ज्याचं हे महाशय आल्यानंतर कुठलाही अभ्यास न करता असे बोलले होते का मी हा पालखेड डावा कालना हा तुम्हाला 12 करून टाकेल.
पण आपल्या 1962च्या करारानुसार या ठिकाणी कुठलाच दावा कालवा हा 12माही होत नाही. महाराष्ट्रामध्ये फक्त 3 कालवे असे जे 12माही साहेब त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्ही पालखेड दावा कालवा हा 12माही करू. यांनी 8माही 1 ते 46 चाळी नंबर साहेब 8माही आहे आणि 46 ते 51 चाळी नंबर हा आम्हाला साहेब 4माही त्या ठिकाणी होता. माझे बरेचसे गव्हाणगाव असतील, देवळाणा असतील, तिकडची सगळी मंडळी आलेली आहे का साहेब? दरवर्षी आमच्यावर केसेस होतात, आम्हाला आंदोलनं करावं लागतात, आम्हाला उपोषण करावं लागतं. साहेब मी गेल्या 5 वर्षापासून माझ्या सगळ्या या लोकांबरोबर त्या ठिकाणी उपोषण करतो, कलेक्टरकडे जातो, बरोबर आहे की नाही? हां, तर साहेब याच्यावरती सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष घालावं लागणार आहे आणि 46 ते 52चा प्रश्न हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिटावा लागणार आहे. बरं, काल परवाच मी एक न्यूज ऐकली, यांनी मांजरपाडा प्रकल्प साहेब त्या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये पाणी कसं तरी मोटरनी शेततळ्यातून पाणी देतात, भरलं कुठलं पाणी आलं त्यांनाच माहिती. त्यांनी पाणी आणलं, पण त्यांचा पुतण्या नांदगाव मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निवडणूक लढतोय. साहेब त्याच्या पुतण्याने सांगितलं की मला नांदगावमधून त्या ठिकाणी निवडून द्या, मांजर पाण्याचं पाणी मी ते तुम्हाला तिकडे देण्याचं काम करत. मला या व्यासपीठावरून भुजबळ साहेबांना विचारायचं आहे का तुम्ही मांजर पाण्याचं पाणी जे 352 MCFT हे पाणी तुम्ही नांदगावला देणार आहेत का नाही, हा मला या ठिकाणी या व्यासपीठावरून भुजबळांना सवाल विचारायचा आहे. आणि म्हणून हा देखील प्रश्न फार गंभीर साहेब या ठिकाणी आहे. स्वतःला भाग्यविधाते समजता. अहो ही पैठणी जी या ठिकाणी आली, ही विणकरांनी या ठिकाणी पैठणीला आम्हाला सर्वांना ग्लोबल केलं, जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आमचं नाव पोचवलं आणि त्यांच्या मुलांनी आता दुकानं टाकलीत. ही महाशय सांगतात का मी आलो तेव्हा 3 दुकानं होती, आता 350 दुकान झाली. अहो तुमचं कर्तव्य नाही, तुम्ही आले तेव्हा मी 20 वर्षाचा होतो, आता मी 44 वर्षाचा झालो, असं काय करता? मुलं समजदार झाली, त्यांना कळायला लागलं की आपल्या बापा हा पैठणी विणतो आणि ती पैठणी जर आपण घरात बसून विकली तर 2 पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. साहेब आमच्याकडे 14 वर्षापूर्वी काही व्यापाऱ्यांचे गाळे साहेब या ठिकाणी पाडलं. त्या 200 व्यापाऱ्यांपैकी काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोकांनी गाव सोडलं, काही लोकांना त्या ठिकाणी आज रस्त्यावर येण्याची वेळ आली. अद्याप साहेब त्या गाळ्यांचा निर्णय त्या ठिकाणी लागलेला नाही आहे आणि हे स्वतःला भाग्यविधाते समजतात. भाग्यविधात्यांची व्याख्याच मुळात त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माहीत नाही, जणू काही अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतःला विकास पुरुष समजता. ना आमच्या येवला मतदारसंघामध्ये MIDC, ना कृषी संशोधन केंद्र, ना कोल्ड स्टोरेज, ना IT पार्क, ना महिलांसाठी काही गृहप्रकल्प, ना युवकांसाठी कुठल्या संधी, ना रोजगाराच्या संधी, ना टेक्स्टाईल पार्क, ना माझ्या मुस्लिम बाईसाहेबांसाठी लूमचे पार्क, अशा कुठल्याच गोष्टी या ठिकाणी झाल्या नाही तरी स्वतःला विकास पुरुष म्हणता. अशा खूप काही गोष्टी आहे मला ज्या सांगता येतील, परंतु वेळेच्या अभावी या ठिकाणी मला थांबावं लागतंय. परंतु नारळ वाढण्याच्या दिवशी मी जे 4 ओळी बोललो होतो, मी त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी परत साहेबांपुढे या 4 ओळी सांगतो. उडवाच मान माझी माझा नकार नाही, उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. एवढ्यासाठी मी सहीपटीनं झालो, भिंतीत छतात माझे घर मावणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागं फिरवायचा माझा विचार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय येवला. धन्यवाद. जयदत्त काका होळकर, आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आज या ठिकाणी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आदरणीय माणिक भाऊंच्या प्रचारासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पवारसाहेब, वेळेची मर्यादा लक्षात घेता मी मंचावरच्या सर्वांचीच या ठिकाणी माफी मागतो आणि उपस्थित माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं या आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सर्वांना या ठिकाणी विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे. या भागातील या मतदारसंघातील प्रश्न आदरणीय पवारसाहेब जाणून आहे की म्हणून आपला जेवढा अभ्यास आहे तेवढाच अभ्यास पवारसाहेबांचा सुद्धा आहे. या भागातील जो काही दुष्काळी परिसर आहे त्या भागाची सुद्धा पवारसाहेबांना जाण आहे. ज्या वेळेस या परिसरातील कांदा प्रश्न निर्माण होतो की म्हणून शेतीमालाच्या कुठल्याही बाजारभावाचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस आपल्याला एकमेव दरवाजा या ठिकाणी आठवतो, ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब. गेल्या अनेक वर्षापासून ज्या वेळेस आपण बाजारभावाच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांकडे गेलो असेल त्यावेळेस पवारसाहेबांनी दिल्ली असेल, मुंबई असेल,
त्या ठिकाणी त्या सभा मिटिंगांचे आयोजन करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण सर्वजण शेतकरी आहोत. या येवला लासलगाव मतदारसंघासंदर्भात जर बोलायचं झालं तर शेती आणि त्याचबरोबर पैठणी हे दोन मोठे व्यवसाय या भागामध्ये असतात आणि म्हणून ह्या दोन्ही व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून शासनाने बघावं. खऱ्या अर्थाने ही मागणी या संपूर्ण परिसराची आहे आणि म्हणून मी आपला अधिक वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. परंतु माणिक भाऊ, मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेल की या आपल्या येवला भागाची जशी पैठणी प्रसिद्ध आहे, ती पैठणी निर्माण करत असताना 18 पगड जातीचा हात त्या पैठणीला लागतो आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या पैठणीची किंमत त्या ठिकाणी वाढत असते. मला सुद्धा 20 तारखेला हेच सांगायचं आहे, ज्यावेळेस 18 पगड जातीचे लोक त्या ठिकाणी त्या वोटिंग मशीनचं बटन दाबतील, खऱ्या अर्थानं त्यावेळेस तुमचा विजय सुखकर आणि आनंददायी होईल असं मला या ठिकाणी नमूद करावंशी वाटतं. वेळ प्रचंड झालेला असल्यामुळं आदरणीय पवार साहेबांना सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकायचं असल्यामुळं मी आपला अधिक वेळ घेत नाही. परत आपल्या ज्यावेळेस मिटिंगा बैठक होतील त्यावेळेस आपल्या भूमिका त्या ठिकाणी मांडू. एवढंच या ठिकाणी बोलून माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी भूषण सिंह राजे होळकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो. आज या येवल्यामध्ये खरं म्हणायचं झालं तर ही महिलांची पंढरी आहे असं मी इथं म्हणेन. कारण आपली इथली साडी ही देशातल्या परदेशातल्या सगळ्या महिलांना प्रिय आहे. जशी आमची इंदोरची महेश्वरी साडी आहे तशीच आपली येवल्याची पैठणी ही जग प्रसिद्ध आहे. अशा या पैठणी नगरीमध्ये मला येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपल्या सर्व येवलावासियांचे आभार मानतो. आज इथं येवल्यामध्ये बोलत असताना आपल्या समोरचा उमेदवार कोण आहे हे आपण चांगलं जाणून आहोत. या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुतीच्या सरकारने जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. पण मला या येवल्याच्या मातीतलाच एक इतिहास सांगायचा आहे की ही जी येवल्याची माती आहे, या येवल्याच्या मातीने कधीच जाती जातीमध्ये भेदभाव केलेला नाही. आपल्याच येवल्याचे आमदार जे आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर पुलोदमध्ये काम केलेलं होतं, ते जनार्दन भाऊ पाटील यांचे आणि आमच्या होळकर घराण्याचे, ते वंजारी समाजातून येतात साहेब. पण तरीसुद्धा त्या जनार्दन पाटील साहेबांच्या कुटुंबाला, त्यांचं मूळ आडनाव आहे बोडके, तर त्या बोडके कुटुंबाला पाटीलकी ही होळकरांनी दिलेली आहे नगरसूळला. तर हा इतिहास आहे आपल्या या येवल्याच्या मातीचा. म्हणजे एक धनगर कुटुंब एका वंजारी कुटुंबाला बळ देतो. त्याचबरोबर त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्रित घेऊन काम केलेलं आहे. त्यामुळे इथं जातीपातीचं राजकारण पसरवणाऱ्या भुजबळ साहेबांना मला हेच म्हणायचं आहे की साहेब, आपण चुकलात. या महाराष्ट्राने, या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांनी आपल्याला आदर्श मानलं. आम्ही सगळेजण आपल्याकडं आशेनं पाहत होतो. पण आपल्या कुकृत्यांच्या पासून स्वतःची चामडी वाचवण्यासाठी आपण त्या भाजपच्या आहारी जाऊन जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम इथं केलेलं आहे. आपल्याला खरंच जर एवढाच ओबीसी समाजाचा आणि सगळ्या दीनदुबळ्या दलित समाजाचा जर पोळका होता, एवढीच जर आपल्याला त्यांची काळजी होती, तर आत्ता आपण ज्यावेळेला विधान परिषदेच्या जागा वाटल्या त्यावेळेला ती विधान परिषद आपल्या मुलाला न घेता आपण कुठल्या तरी एका होतकरू ओबीसी समाजातल्या तरुणाला दिली असती. सगळी पदं स्वतःच्याच घरात. मुलगा विधान परिषदेला आमदार, स्वतः आता आमदारकी लढवतायत, पुतण्या आणि कुठनं तरी आमदारकी लढवतोय. मग या ओबीसी समाजातल्या होतकरी तरुणांनी कुणाच्या पाठीशी राहायचं? जर नेतेच असं करत असतील तर तरुणांनी काय करायचं? त्यामुळं साहेब, मला वाईट वाटतं की आपल्याकडं आम्ही खरंच आशेनं बघत होतो, पण आमची निराशा केलेली आहे. आपल्याबद्दल काय बोलावं? ज्या पवार साहेबांनी आपल्याला एका उंचीवर नेऊन बसवलं, आपल्याला मंत्रिपदापर्यंत नेलं, आणि आपण ज्या भाजपने आपल्याला जेलमध्ये अनेक वर्ष सडवलं, त्या भाजपसाठी आपण आपल्या आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलात. ह्याच्यासारखी दुसरी शोकांतिका नाही. अहो साहेब, हा माणूस ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो परीस होतो, अशी साहेबांची ख्याती आहे. आणि आपण अशा माणसाला सोडून गेलात.
ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. मला आपल्याला या मंचाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की या महाराष्ट्राच्या मातीने कधीच जातीपातीला थारा दिलेला नाही. आपण कितीही भांडणं लावायचा प्रयत्न करा महायुतीच्या सरकारला, भाजपच्या सरकारला, मला हेच सांगायचं आहे, कितीही तुम्ही भांडणं लावायचा प्रयत्न करा, हा महाराष्ट्र तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. हा शिवरायांच्या विचारावर, अहिल्यादेवींच्या विचारावर आणि आदरणीय पवारसाहेब, यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे. हे मी आपल्याला सांगतो. साहेबांना परत पुढे जायचं आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला आपले जे उमेदवार आहेत त्यांचेही आमचे ऋणानुबंध जुने आहेत, पण त्याच्यावर मी फारसं इथं बोलणार नाही आहे. ही होळकरांची भूमी आहे. इथं आमचे बरेच होळकर बांधव बसलेले आहेत. लासलगावचे असतील, निफाडचे असतील, चांदवडचे असतील. या सगळ्यांना मी एकच सांगतोय की येत्या 20 तारखेला आपल्या उमेदवाराचं नाव शिंदे साहेबांच्या नावाची खात्री करा. कारण या भाजपला एवढी भीती मनात बसलेली आहे की खोटे नाटे, डुप्लिकेट उमेदवार, डमी उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत. त्यामुळं नुसतं उमेदवाराचं नाव बघू नका, उमेदवाराचं नाव वाचा, त्याच्या नावासमोरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह बघा. या दोन्हीची खात्री करा आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबून आपल्या लाडक्या शिंदे साहेबांच्या विजयाची तुतारी या येवला मतदारसंघामध्ये जोरात आपल्याला वाजवायची आहे. हे मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. अध्यक्षीय भाषणासाठी आपले माजी आमदार, आपल्या सर्वांचे आशास्थान मारुतीराव पवार आपले मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर लगेचच साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी या देशाचे नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माणिकराव शिंदे, उपस्थित मोठा जनसमुदाय, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आताच मंचावर मी साहेबांच्या लक्षात आणून दिलं ही परिवर्तनाची लाट 85 सालाप्रमाणे त्याच्यापेक्षा प्रबळ, आणि म्हणून तुम्ही तुमच्या विचाराने दिलेले या जिल्ह्यातले सर्व उमेदवार 85 प्रमाणे प्रचंड मताने निवडून येतील. मला नम्रपणे एक विनंती करायची आहे, साहेब आपल्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सगळ्या मान्यवरांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माघार घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करायचं आणि प्रचार करायचं आव्हान स्वीकारलं आणि ते सर्व कामाला लागले. त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आज विशेष आनंद असा आहे जे की चूक होते तरी निवडणुकीच्या बाहेर होते, पण या तालुक्याचे युवा नेते, उद्योजक, सगळ्यांना प्रिय असणारे महेंद्र शेठ काले यांनी साहेबाच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेतला. मला मनापासूनचा आनंद झाला. 8 दिवसापासून मी त्यांच्या बैठका घेतल्या आणि त्या माणसाने मान्य केलं, साहेबाच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले. साहेब तुम्ही आल्यावर आम्हाला परिस्पर्श होतो, त्यातला मारुती पवार आहे. तुम्ही आलात, परिस्पर्श झाला, त्यातला माणिकरावला प्रचंड मताने निवडून द्यायला विनंती करतो. आता लगेचच साहेब मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. अशा या सभेचे अध्यक्ष मारुतीराव पवार किंवा सगळ्यांचे खासदार लोकेश्वर, आमदार नरेंद्रजी दरवाजे,
सोनियाजी होळकर, सौ उषाताई शिंदे, महेंद्रशेठ काळे, गोकुलशेठ पिंगळे, राजेंद्र भोसले, संभाजीराजे पवार, कुणाल दराडे, जयदत्त होळकर, भूषणसिंह होळकर, विठ्ठलाना शेलार, सुभाष निकम, सचिन खरात, हेमंत सकरे, संगीता पाटील, व्यासपीठाचे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, आंबेडकरी चळवळीचे सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले तुम्ही बंधू भगिनी, आजची ही सभा एका दृष्टीने ऐतिहासिक सभा आहे. माणिकराव शिंदे गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये लोकांची सेवा करण्याची भूमिका ज्यांनी घेतली, अशांना आम्हा सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि ती उमेदवारी आपण यशस्वी करावी, मोठ्या मताने त्यांना विजय करावा ही विनंती करण्यासाठी व्यासपीठावर बसलेले सगळे सहकारी माझ्यासह त्यांची इच्छा आहे. या निवडणुकीला मी एवढं का महत्त्व देतो, आपला परिसर यावर एवढा एक वेगळा असा परिसर आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अग्रभागी राहिलेला हा परिसर आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर दुष्काळाचं संकट असलं तरी लोकांच्या हाताला काम देऊन जी पैठणी जिचा लौकिक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे त्याची निर्मिती करण्याचं झालं आज इथल्या कलाकुसरच्या लोकांनी केलं. आणि म्हणून स्वातंत्र्याची चळवळ असो, दुष्काळाला तोंड द्यायचा प्रसंग असो, पैठणीची निर्मिती असो, प्रत्येक क्षेत्रात काहीतरी वैशिष्ट्य हे आपल्या सगळ्यांचं महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी ज्याचा नावलौकिक देशात आहे अशा परिसराला कुणाच्यामुळं जर त्याचं नाव खराब होत असेल तर त्याचा बंदोबस्त करायचा हा विचार केल्याचं गत्यंतर नाही. आज काय चित्र दिसतं, आज एकेकाळी तुमचं नाव लौकिक मी असं सांगितल्याप्रमाणे देशामध्ये होतं आहे, पण आज केवळ एकाच दुसरी व्यक्ती आम्हा लोकांच्या चुकीमुळं या ठिकाणी सादर केली आणि त्यांचं एकंदर काम कार्यपद्धती ही बघितल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा एका वेगळ्या पद्धतीने होते आणि ही स्थिती त्यांनी निर्माण केली त्यांच्या हातामध्ये. इथं उद्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचं काम आम्ही देणार नाही हा निकाल या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांनी काय केलं या ठिकाणी. आज आधीच्या वाक्याने काही गोष्टी उद्योगांच्या सांगितल्या. मागं मी आलो असताना मी जाहीरपणाने सांगितलं आम्हा लोकांच्याकडून एक चूक झाली, त्याला इथं आणून बसवलं. अनेक गोष्टी मला आठवत आहे. आज या चुकांचा पाला वाचायचं म्हणजे तर ते अतिशक्य होणार नाही. मला आठवत आहे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईच्या महापौरपद त्यांच्याकडे दिलं. मुंबईमध्ये त्यांना प्रतिष्ठा दिली. त्याच बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी संघर्ष करायचे सगळं. बाळासाहेबांची टिंगल केली, त्यांची स्थिती अवघड झाली.
आणि एक दिवशी नाईलाजाने त्यांनी निर्णय घेतला की दुसऱ्या पक्षामध्ये जायचं. त्यांनी हा निर्णय घेतला, पण त्यांची स्थिती ही वाईट होती. वाईट होती असा अर्थ, त्यांनी ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांची टिंगल केली त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया शिवसैनिकांच्यामध्ये अतिशय गंभीर होती आणि त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून धडा शिकवला जाईल ही चिंता छगन भुजबळांच्या मनामध्ये होती. तर काय केलं त्यांनी आम्हाला लोकांना सांगितलं की माझ्या हल्ला व्हायची शक्यता आहे, माझी स्थिती ठीक नाही, मला संरक्षण द्या, मला कुठेतरी दफून ठेवा. आम्हाला खरं असं आम्ही त्यांना संरक्षण दिलं. नागपूरला नेऊन त्यांची व्यवस्था केली. ते कुठेही गेले ते एकटे जायचे नाही. त्यांच्याभोवती काही पोलिसांचा गराडा ही स्थिती केली. थोडं हळूहळू शांतता झाली. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आम्ही तिकीट दिलं, तिथे यश मिळालं. पुन्हा एकदा त्यांना काहीतरी संधी द्यायची. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये त्यांना घेतलं गेलं, विरोधी पक्षाचं नेतृत्व दिलं आणि हे दिल्याच्या नंतरच्या काळात पुन्हा जी विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये त्यांना संधी दिली. ते निवडून आले. या माणसाचा उपयोग करून घ्यायचा या हेतूनं त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठी जागा दिली, प्रमुख पदाची जागा दिली आणि ते करत असताना महाराष्ट्र सरकारमध्ये यांना संधी द्यायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला. मंत्रिपदावर त्यांना बसवलं. मंत्रिपदावर बसवल्याच्यानंतर काहीतरी उद्योग केले आणि त्याचा परिणाम ते पद त्यांना शोधावं लागेल. त्यांना अटक झाली, तुरुंगामध्ये गेले. तुरुंगामध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा अशा स्थितीमध्ये त्यांना कुणी भेटायला तयार नव्हतं. माझ्या घरची माझी मुलगी आणि अन्य सहकारी त्यांना भेटून धीर देत होते. त्या त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना एक प्रकारचा आधार त्या काळामध्ये आमच्या लोकांनी सुद्धा दिला. आणि त्याच्यानंतर तुम्हा लोकांच्याकडे आले. तुम्ही लोकांनी माझ्या शब्दाची किंमत ठेवली आणि त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून दिले. आणि हे निवडून दिल्याच्या नंतर त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी दिली. गृह खात्याचं मंत्रिपद, 2 नंबरचं मंत्रिपद हे त्यांच्याकडे दिलं. दुर्दैवानं तिथेही काही चुका झाल्या, काही चौकशा झाल्या आणि त्यांना मंत्रिपद शोधावं लागलं. आणि ते शोधल्याच्या नंतर जे काही झालं ते पुन्हा करणार नाही अशी स्थिती आणि अशी खात्री त्यांनी आम्हाला लोकांना दिल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी विसरलो आणि त्याला एक प्रकारचं समर्थन देण्याची भूमिका घेतली. ही सगळी मालिका तुम्हाला सांगतो की एवढ्यासाठी की आत्तापर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीच्या सरकारने त्यांना सहकार्य केलेलं होतं. तुझा पक्ष फुटला, आम्हाला लोकांच्याकडे आम्ही याचा निर्णय घेतला. त्यांना आम्ही पक्ष वेगळा करायचा निकाल घेतल्याच्यानंतर मुंबईला शिवाजी पार्कवर एक मोठं संमेलन केलं. त्या संमेलनाचं अध्यक्षपद भुजबळांना दिलं. तेही त्यांच्यासाठी केलं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार बनलं. त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद हे त्यांच्याकडे दिलं. आणि ते सगळे करत असताना हळूहळू त्यांनी आणखीन काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम त्या निवडणुकीमध्ये आम्हाला सत्ता मिळू शकली नाही. पण नंतरच्या काळामध्ये आमच्याचे काही सहकारी उद्धव ठाकरे या सगळ्यांनी मिळून एक नवीन सरकार बनवायचा निर्णय घेतला. आणि त्या सरकारमध्ये भुजबळांना
काम करायची संधी दिली आणि अशा ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या सरकारी सरकारने फाटाफूट करायचं ठरवलं. पक्ष फोडला, वेगळा पक्ष काढला. माझ्याकडे आठवतं ही सगळी स्थिती मला समजली आणि मी ठरवलं कोणी घर फोडलं असलं, पक्ष फोडला असला तर आपण पुन्हा एकदा लोकांना उभं करू, नव्या पिढीला बोलावून देऊ आणि आपण पुन्हा एकदा या पक्षाची बांधणी करू आणि त्या कामाची सुरुवात केली. एक दिवशी सकाळी उजवा साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं हे काय झालं, फार वाईट झालं, काही लोकांनी पक्ष फोडला, आता ते काय करतात याची माहिती घेतली पाहिजे, त्यांची समजूत काढली पाहिजे. मी त्यांची समजूत करायला जाऊ का? मी जायला हरकत नाही, सुधारणा होत असेल तर करा, प्रयत्न करा, माझी काही हरकत नाही. उजवल साहेब गेले ते परत आलेच नाही, ते तिकडे बसले आणि नंतर कळलं की दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. एखाद्या माणसाने चुकीचं काम फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात. त्या सगळ्या मर्यादा आज उजवळांनी शिल्लक ठेवलेल्या नाहीत. आणि ज्या व्यक्तीला सरकारांच्याबद्दलची आस्था नाही, ज्या व्यक्तीला स्वतःच्या विचाराची आस्था नाही, ज्या व्यक्तीला पक्षाच्या एकंदर संघटनेच्या स्थितीबद्दल आग्रह नाही, अशी व्यक्ती आज तुम्हा लोकांच्या समोर मतं मागण्याच्यासाठी ज्यांनी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची स्थिती दाखवून धोका दिला, आज असे डोकेबाज कोणी लोक असतील तर त्यांना आम्ही लोकपाठिंबा देणार नाही हा निकाल तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मला आनंद आहे की या ठिकाणी त्यांनी हा वेगळा निकाल घेतल्याच्यानंतर याच ठिकाणी मी आलो होतो. तुम्ही लोकांनी मोठी जाहीर सभा केली आणि त्याच वेळेला तुम्हा लोकांना उद्याचा धोरणाचा एक संदेश मी लोकांनी दिला आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे. मारुतीसाहेब शिंदे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील आणि विशेषतः या तालुक्यातली सगळी तरुण पिढी असेल ही एकसंघ ताकद दाखवून आज उभी राहिलेली आहे. तुमच्या साक्षीच्या, तुमच्या प्रयत्नाच्या ताकदीवर, मदतीवर मला खात्री आहे की तुम्ही या ठिकाणी परिवर्तन कराल, नव्या पिढीला संधी द्याल. आज या ठिकाणी अनेक सरकारी फुलं आलेली आहेत. सोनियाजी होळकर असतील, नरेंद्र दराडे असतील, गोकुळशा ठेंगळे असतील, कुणाल दराडे असतील, जयदत्त होळकर असतील, अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्या लोकांनी निकाल घेतला आहे की ज्यांनी विचारधारा धोका दिला, ज्यांनी संघटनेला फसवलं, ज्यांनी नेतृत्वाला फसवलं आणि त्यांच्या हातामध्ये इच्छा जनतेची शक्ती द्यायची नाही. ही जनता आणि हा परिसर मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या चळवळीने त्याग करणारा, इतिहास निर्माण करणारा असा हा परिसर आहे. आणि या परिसराचा नावलौकिक कोणी खराब करत असेल तर त्यांना योग्य प्रकारे उद्याच्या निवडणुकीमध्ये धडा हा शिकवायचा, हेच काम तुम्हा सगळ्यांना करायचं आहे. आणि त्या कामामध्ये मी तुम्हाला एक खात्री देतो, तुम्ही तयारीचा मी पूर्ण साक्षीनं तुमच्या मागं उभं राहील. काय फलन ते करतं तुम्ही जे कराल त्या सगळ्या गोष्टीला माझं सहकार्य असेल हा विश्वास जाहीरपणानं मी तुम्हा सगळ्यांना देतो. आणि या भूमिकेला तुमची साथ आहे हे सांगण्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही हात वर करून या सगळ्या गोष्टीला एक फाशीला द्या. मला अतिशय आनंद आहे की हा प्रचंड प्रतिसाद तुम्ही आज या ठिकाणी झाला. आपण ही लढाई जिंकू जिंकू जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण
सर्व या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. छावा संघटनेने या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. छावा संघटनेचा